जिल्हा न्यायालय भरतीची चाळणी परीक्षा झालेली आहे, पण ती चाळणी परीक्षा झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना पडलेला अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न तो म्हणजे सर या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स सीट या परीक्षेची येणार आहे किंवा नाही। TCS ने एक्झाम घेतली, पण TCS ने एक्झाम घेतल्याच्या नंतर आपण बघणार आहोत की पहिली या ठिकाणी रिस्पॉन्स सीट आलेली आहे, पण सेकंड रिस्पॉन्स सीटचं काय। अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्या विचारामध्ये आहेत, त्या संभ्रमामध्ये आहेत की सर लागणार की लागणार नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशनवरती पशु व्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील या युट्यूब चॅनलवरती। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त हा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। हा व्हिडिओ काय माझ्या फायद्याचा किंवा माझ्या हितासाठी नसून हा तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचा आहे। कारण त्याचं कारण असं आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचली, तुम्ही जर लाईक केलं तर नक्कीच कुठेतरी न्यायालयाला सन्मान्य न्यायालयाला जाग येईल आणि कुठेतरी आपला फायदा होणार आहे। तर बघूया मग आपण सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा की सेकंड रिस्पॉन्स सीट या ठिकाणी कधी लावणार आहे। ही सन्मान्य न्यायालयाला आपला प्रश्न आहे, सन्मान्य न्यायालयाला विनंती आहे की आपण बघणार आहोत। बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं की लघु लेखक श्रेणी 3च्या 568 जागा, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 146 वेटिंग लिस्टच्या जागा येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कनिष्ठ लिपिक 2795 आणि 700 जागा वेटिंग वरती असून सिपाई हमाल पदासाठी या ठिकाणी 1266 जागा आहेत, 318 वेटिंग वर जागा येतात। आता हा प्रश्न असा पडलेला आहे आपल्याला की ही परीक्षा ज्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली त्याच्यानंतर आपल्याला असं सांगितलेलं आहे बघा, अनुषंगाने 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी लघु लेखक ग्रेड 3 वगळता कनिष्ठ लिपिक आणि सिपाई हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी बघा काय म्हणते घेण्यात आली आणि सदर स्क्रीनिंगच्या चाचणीची उत्तर तालिका म्हणजे पहिली रिस्पॉन्स सीट आणि हरकत फॉर्म तुम्ही त्याच्यावरची ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, हे ऑब्जेक्शनची तुम्हाला त्यांनी तारीख दिली होती 2-3-2024 ते 4-3-2024 म्हणजे 2, 3 आणि 4 या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमची रिस्पॉन्स सीट तुम्हाला बघायची होती, तुम्ही ती बघितलेली आहे। त्याच्यावर ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ऑब्जेक्शन हे आपण घेतलेलं आहे। पण आता महत्त्वाचा प्रश्न मी उठतो की TCS न हा पेपर घेतल्याच्या नंतर आता महत्त्वाची सन्मान्य न्यायालयाला ही विनंती आहे की सेकंड रिस्पॉन्स सीटचं काय। ज्या वेळेस आम्ही दिल्लीमध्ये ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बेची ओपन करतो आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही या ठिकाणी बघा रिक्रुटमेंट मध्ये जातो तर रिक्रुटमेंट मध्ये कुठलीही ऑथेंटिक माहिती आतापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातील पोहोचलेली नाहीये। मग माझी सन्मान्य न्यायालयाला विनंती आहे की कमीत कमी एवढं तरी सांगा की तुम्ही नेमकी रिस्पॉन्स सीट कधी लावणार आहात सेकंड, तो आचारसंहितेला तुम्हाला काही यावरती बंधन आहे का। जर तसं बंधन असतं तर तुम्ही बाकीच्या बघा आता रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट जज बाय नॉमिनेशन हे तुम्ही असं या ठिकाणी तुमच्या रिक्रुटमेंट आल्या नसत्या, मग याला किंवा तुम्हाला या ठिकाणी न्यायालय भरतीला जिल्हा न्यायालय भरतीला तसे काही बंधन असेल तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगा। म्हणजे विद्यार्थी संभ्रमात आहे, अनेक विद्यार्थ्यांचे मला व्हिडिओ या ठिकाणी मला मेसेज येत आहेत, व्हॉट्सअप मेसेज येत आहेत, काही विद्यार्थी मला पर्सनली कॉल करतायत की सर सेकंड रिस्पॉन्स सीटचं काय आहे। एका विद्यार्थ्यानं मला अक्षरशः असा कॉल केला की सर आशा सोडून द्यावी का, म्हणजे आम्ही या ठिकाणी न्यायालय भरतीच्या सेकंड रिस्पॉन्स सीटची आशा सोडून द्यावी का। तर माझी सन्मान्य न्यायालयाला या ठिकाणी विनंती आहे की आपल्या अधिकृत वेबसाईटवरती काहीच माहिती येत नाही, फक्त आम्हाला एवढंच सांगा की या ठिकाणी कधीपर्यंत आपली सेकंड रिस्पॉन्स सीट या ठिकाणी लागणार आहे। ज्या वेळेस तुम्ही सेकंड रिस्पॉन्स सीट बद्दल आम्हाला माहिती द्याल त्यावेळेस आम्हाला या रिस्पॉन्स सीटची जर माहिती असेल तर आम्हाला त्याचा फायदा होईल, विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स करतील। आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं की सर सेकंड रिस्पॉन्स सीट अजून काही आली नाही, मग आम्ही या ठिकाणी टायपिंग जी आहे ही स्किल टेस्ट जी आहे टायपिंगची ही चालू ठेवायची का नाही चालू ठेवायची सर। आता कंटाळा आला, आता बरेच दिवस झालेले आहेत, म्हणून माझं बाळांनो तुम्हाला विनंती आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून न्यायालयापर्यंत ही माहिती पोहोचेल। काही सन्मान्य न्यायालय तर आपला काही कॉल घेत नाही, आपण फोन लावला तर ते काही फोन कधी उचलत नाहीत। मग सन्मान्य न्यायालयाला माझी विनंती आहे की विद्यार्थी कमीत कमी आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्हाला दाद मागतो। मग आता आम्ही तुम्हाला दाद मागणार आहे, कधीपर्यंत सेकंड रिस्पॉन्स सीट लागेल तेही सांगा आणि कधी या ठिकाणी पूर्ण भरती पूर्णत्वाला जाणार ते सांगा। जर अशा पद्धतीने जर चालत राहिली कार्यवाही तर याला फार 1-2 वर्ष लागू शकतात। मग एवढं न का विद्यार्थ्यांच्या भावनेशी तुम्ही सुद्धा खेळू, म्हणून लवकरात लवकर रिस्पॉन्स सीट लावा हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। येणाऱ्या 11,064 पदासाठी सुद्धा आपली एक बॅच आहे 399 मध्ये फक्त आणि फक्त लाईव्ह प्लस रेकॉर्डेड। ओके, ही बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आरोग्य सेविका महिला ही सुद्धा बॅच तुम्हाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं फक्त 999 रुपयामध्ये महाराष्ट्रातील जबरदस्त टीम तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे पोलीस भरतीसाठी। ॲप नंबर 2 वर जायचं, ही बॅच तुम्ही घ्यायची आहे। पण माझी विनंती हीच असेल की या
तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून हा जेवढा व्हायरल व्हिडिओ होईल तेवढ्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी न्यायालयापर्यंत पोहोचाल, न्यायालयाच्या वेबसाईटपर्यंत ही व्हायरल होणार आणि मग कुठंतरी त्यांनाही त्याच्यावरती ऍक्शन घेण्याला नक्कीच या ठिकाणी त्यांना वेळ मिळेल किंवा ते नक्कीच याच्यावरती ऍक्शन घेतील अशी मी त्यांनाही विनंती करतो आणि सगळ्यात जास्त तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, याला जास्त व्हायरल करा, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी. कारण इथं असं आहे की विद्यार्थी मला कॉल करतात, सर सेकंड रिस्पॉन्स लागणार आहे का नाही. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी काय अधिकृत न्यायालयामध्ये कुठे जॉबला नाहीये किंवा न्यायालयाशी संबंधित काय असं नाही की बाबा माझ्याच हातून त्या लिस्ट लागणार असं नाही. त्यामुळे फक्त ऑथेंटिक माहिती जी वेबसाईटवर येते ती वेबसाईटवरची माहिती मी तुम्हाला देत असतो आणि तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न सदैव करत असतो. माझी सगळ्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. यस, थँक्यू, बेस्ट.